मित्रांनो, विषय आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना। आता मला प्रश्न पडलेला आहे की बरोबर विधानसभा निवडणुकीच्या 3 महिन्याआधी त्यांनी ही योजना का आणली, आणि मला असाही प्रश्न पडलेला आहे की या लाडकी बहीण योजनेची जी नोंदणी आहे त्यासाठी बरोबर 3च महिन्याचा कालावधी ठेवलेला आहे। 3 महिन्यामध्ये त्या सर्व गरजवंत बहिणींपर्यंत आपले मुख्यमंत्री पोहोचणार आहेत का, आणि 1500 रुपये त्यांच्या खात्यात टाकून तुम्ही काय सिद्ध करणार आहात की तुम्ही त्यांचे सर्व प्रश्न सोडवणार आहात ह्या 1500 रुपयातून। सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की महागाई तुम्ही कशी कमी करताय, महागाईसाठी तुम्ही काय करताय, त्यावर तुम्ही काही करत नाही। रोजगारावर तुम्ही काही बोलत नाहीये, पेपर फुटीवर तुम्ही काही बोलत नाहीये। तुमचं मेन फोकस महिला मतदारांना आकर्षित करणं एवढंच आहे की 1500 रुपये देऊन तुम्ही विधानसभा निवडणुकीसाठी मतं विकत घेताय, ते सुद्धा सरकारी पैशातून। हेच तुमचा उद्देश आता लोकांसमोर येत आहे। तुम्हाला लोकांच्या डोक्यात फिक्ट ठेवायचं आहे की 1500 रुपये आम्ही देतोय,